सध्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पालघर जिल्ह्यामध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा, तर पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर। डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आदेश। राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। त्यानुसार काही ठिकाणी मुसळधार पाऊस, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस। मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाचा जोर। मुंबई, ठाण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट। पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा। पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली, भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणामध्ये 2 दिवसात पाणीसाठ्यात वाढ। 84% पाणीसाठा झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी। गोंदियामधील वैनगंगा नदीवरील धापेवाडा, तसंच पुजारी टोला आणि काली सराड या धरणांमधून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील राधानगरी धरण 99% भरलं। मध्यरात्री किंवा उद्या सकाळपर्यंत स्वयंचलित दरवाजा उघडण्याची शक्यता। नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेच्या सूचना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या पावसामुळे शेतात साचलं पाणी, पिकांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। खोपोलीतल्या पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर सध्या नदीची पाणी पातळी ही 23.35 मीटरवर। खबरदारी म्हणून आज शाळांना सुट्टी जाहीर। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेच्या सूचना।